एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न। विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते। श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला। तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली। दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश आनेच्या यांच्या शुभहस्ते पार पडली। त्यानंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आले। दोन्ही देवतास मुंडवळ्या बांधून आणल्या गेल्या। यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली। त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली। मंगलाष्टक झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला। यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती। विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली।